माझे वडील म्हणायचे, ऐकल्यानं शहाणपण येतं आणि बोलल्यानं पश्चाताप होतो. आणि दुसरं, तुम्हाला मी अपंग दिसत असेल, छत्रपतींचं कार्य पुढं चालवलं. रैतेस पोटास लावणे आहे, हे इथे दिसले मला आत्ता. रैतेस पोटास लावणे आहे म्हणून मी मला अपंग समजत नाही. म्हणून तुमच्यामध्ये कुणी अपंग असतील, जे शरीराने अपंग आहेत त्यांच्यासाठी आणि जे मनाने अपंग आहेत त्यांच्यासाठी सांगून जातो, जिंदगी में कभी उदास नहीं होते, तकदीर की खेल से निराश नहीं होते, हाथों की लकीरों पर यकीन मत करना, क्योंकि तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. तरुणांना एक सांगेल मी कि रास्ता अगर खूबसूरत है तो पता करो किस मंजिल तक जाता है, लेकिन मंजिल अगर खूबसूरत है तो रास्ते की परवाह मत करो, चलते रहो. येण्याचं एक भाग्य मिळालं, योग असतो तो. तुका म्हणे येते नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्याविनं. आणि कित्येक गरिबांना तुम्ही उभं करताय, स्वाभिमानी बनवताय आणि कधी देशाच्या बाहेर न गेलेल्या लोकांनाही परदेशात घेऊन जाते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.